एका बाजूला पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल युद्धाचे ढग दाटलेत आणि दुसरीकडे त्याचा थेट परिणाम आपल्या गॅस सिलेंडरवर होऊ लागलाय. कतार, ज्या देशाला आपण आपला एनर्जी पार्टनर मानतो, त्याच कतारच्या गॅस प्रकल्पांवर 2 मार्चला झालेल्या ड्रोन हल्ल्याने भारताच्या ऊर्जा पुरवठ्याचा गळा आवळलाय. भारत आपल्या एकूण गरजेच्या 50% LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस कतारकडून घेतो. तिथून येणारे टँकर्स आज थांबले आहेत. सरकारने रात्रीतून अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केलाय. घरगुती सिलेंडरवर 25 दिवसांचा लॉक लावलाय आणि हॉटेलचा गॅस पुरवठा अचानक कापला गेलाय. पण पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतायत की जनतेने घाबरू नका. मग प्रश्न पडतो की कतारने हात वर केल्यानंतर भारताची ही पोकळी नक्की कोण भरून काढतंय? तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा विषय सुरू झाला 2 मार्च 2026 ला. कतारच्या महत्वाच्या गॅस प्रकल्पांवर ड्रोन हल्ले झाले आणि इराण इस्रायल तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडली. ही सामुद्रधुनी म्हणजे जगाची एनर्जी पाईपलाईन आहे. जगातील एकूण LNG व्यापारापैकी 60% व्यापार याच अरुंद पट्ट्यातून होतो. होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ 33 किलोमीटर अरुंद आहे. आज इराणने तिथे आपली लष्करी ताकद उभी केल्यामुळे कतारची जहाजं तिथेच अडकून पडली आहेत. LNG वाहून नेणाऱ्या टँकर्सना इथून बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि यामुळेच विमा कंपन्यांनी या जहाजांचा विमा नाकारलाय. कतारचा गॅस उपलब्ध आहे, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचवणारे रस्तेच इराणच्या नौदलाने अडवलेत. म्हणून कतारने फोर्स मेजर घोषित केलंय, म्हणजेच ते आता कराराप्रमाणे भारताला LNG देऊ शकत नाहीत. यामुळे भारतात 2 मोठे बदल झालेत. पहिला, 25 दिवसांचा नियम, म्हणजे आधी तुम्ही 48 तासात सिलेंडर बुक करू शकत होतात, पण आता 25 दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरं बुकिंग शक्य नाही. हे का? जेणेकरून टंचाईच्या भीतीपोटी होणारी साठेबाजी आणि काळा बाजार रोखता येईल. हा निर्णय पॅनिक बाईंग रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत घेतलाय. इतकंच नाही, सरकारने देशातील रिफायनरींना आदेश दिलाय की प्रोपेन आणि ब्युटेन या वायूंचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी न करता फक्त आणि फक्त घरगुती LPG वाढवण्यासाठी करा. सरकारने आता इंडस्ट्रीपेक्षा सामान्यांची शेगडी याला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. पण यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबला असून हॉटेल्स आणि उद्योगांना मिळणाऱ्या गॅसमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. आता मुख्य प्रश्न म्हणजे भारतात सध्या गॅस येतोय कुठून? सुदैवाने भारत आपल्या गरजेच्या 50% गॅस स्वतः तयार करतो. ONGC आणि ऑइल इंडिया यासारख्या कंपन्या रात्रंदिवस उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कतारचा स्वस्त गॅस बंद झाल्यामुळे भारत आता आंतरराष्ट्रीय बाजारातून महागडा गॅस खरेदी करतोय. साध्या भाषेत सांगायचं तर ज्या गॅससाठी भारत सरकार कालपर्यंत 100 रुपये मोजत होतं, त्यासाठी आता 250 रुपये मोजावे लागतायत. इथेच भारताने आपली चाणक्य नीती वापरली आहे. आपण कच्च्या तेलासाठी 40 देशांशी संबंध जोडले असले तरी गॅससाठी आपण आता रशिया आणि अमेरिकेकडे वळलो आहोत. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले असले तरी भारताची अर्थव्यवस्था कोलमडू नये म्हणून त्यांनी भारताला रशियाकडून ऊर्जा खरेदी करण्यासाठी विशेष सवलत दिली आहे. रशियानेही स्पष्ट म्हटलंय की भारत मागेल तितका LNG आम्ही पुरवू. रशिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आज भारताच्या मदतीला धावून आले आहेत. आपल्या शेजारच्या पाकिस्तानची अवस्था बघा. पाकिस्तान 99% कतारवर अवलंबून आहे. आपल्याकडे विशाखापट्टणम आणि पाडूर सारख्या ठिकाणी जमिनीखाली तेलाचे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह साठे आहेत, जे अशा युद्ध काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देतात. पाकिस्तानकडे जे बॅकअप प्लॅन्स नसल्यामुळे तिथे आज वीज आणि गॅसचं प्रचंड लोड शेडिंग सुरू आहे. थोडक्यात सांगायचं तर आज आपण वाचलो कारण आपल्याकडे नियोजन होतं. पण हे युद्ध जर 3-4 महिने लांबलं तर परिस्थिती कठीण होऊ शकते. कतारचं हे संकट म्हणजे भारतासाठी एक वेकअप कॉल आहे. जागतिक युद्ध आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतं, हे या घटनेने सिद्ध केलंय. त्यामुळे आता वेळ आली आहे सौर ऊर्जा आणि EV कडे वेगाने वळण्याची. पण हे फक्त पर्यायी इंधनाबद्दल नाही, तर ते आपल्या ऊर्जा स्वातंत्र्याबद्दल आहे. जोपर्यंत आपली शेगडी दुसऱ्या देशातून येणाऱ्या जहाजांवर अवलंबून आहे, तोपर्यंत आपल्या खिशाला कात्री लागणारच.
माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.